साधारणतः सामाजिक कायदे हे सामाजिक बदलासाठी, समाजातील विविध समस्या सोडवण्यासाठी एक साधन म्हणून त्याचा वापर होतो. सामाजिक कायदा हा वैयक्तिक तसे गटांतर्गत किंवा समाजाला उपयोगी येणारा घटक आहे किंवा साधन आहे. वैयक्तिक स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य, गटाचे स्वातंत्र्य किंवा विविध जे काही वर्तन आहे, मानवी वर्तन, याला नियंत्रित करण्यासाठी सामाजिक कायदे हे एक साधन म्हणून वापरण्यात येते. देर आर लॉट्स ऑफ लेजिस्लेशन लाईक टॅक्सेशन, कॉर्पोरेशन, सिव्हिल, क्रिमिनल, commercial, etc. The branch which deals the aggregate of social and economical condition of people is called the social legislation. Laws are social instrument that embodies the social norms. These laws are passed by the considering the needs, circumstance and social political ideal of the people. Some of the definition of social legislation. साधारणतः सामाजिक कायदे हे विविध क्षेत्रात असू शकतात. त्या अंतर्गत सहकार क्षेत्रातील टॅक्स संबंधित, नागरिकत्वाचे, गुन्हेगारी संबंधित, व्यवसाय संबंधित असे विविध प्रकारचे सामाजिक कायदे समाजाच्या जडणघडणासाठी किंवा समाजातील वर्तन सुधारण्यासाठी हे सामाजिक कायद्यांचा वापर करताना आपणास आढळून येते. डॉक्टर आर एन सक्सेना यांच्या मते Dr. R. N. Saxena defines the social legislation as any act passed by the legislative or the decrees issued by the government for the removal of certain social evils, for the improvement of social conditions, or with the aims of beginning about the social reform. According to the dictionary Sociology, Fairchild, social legislation means laws designed to improve and protect the economic and social position of those groups of the society which because age, sex, race, physical and mental defection, lacks of economic power cannot be achieved health and descend the standard of themselves. आर एन सक्सेना यांच्या मते सामाजिक कायदे यासाठी वापरता येतात की साधारणतः मानवी समाजात विविधता आढळून येते. वयाच्या बाबतीत असेल, लिंगाच्या बाबतीत असेल, विविध शारीरिक क्षमतांच्या बाबतीत असेल, मानसिक क्षमतांच्या बाबतीत असेल, तर या क्षमतांचा अंदाज घेता सर्व लोकांना स्वायत्ततेने, स्वातंत्र्याने कसा जगता येईल यासाठी सामाजिक कायदे एक साधन म्हणून वापरण्यासाठी डॉक्टर सक्सेना यांना म्हणावंसं वाटतं की सामाजिक कायदे एक साधन होय. सामाजिक कायद्याची संकल्पना बघूयात. कन्सेप्ट ऑफ सोशल लेजिस्लेशन. लेजिस्लेशन कॅन बी यूज अ टूल which can be helps the controlling, guiding, retraining activity of the people, group of the society, individual and group who lives the freedom can the dispute which may be involve their own self interest. This may be affect the society, ultimately leads to the legislation affects the behavior works on the desirable channel laws. साधारणतः सामाजिक कायदे जे आहेत ते सामाजिक कायदे सामाजिक नियंत्रणासाठी, समाजातील विविध घटकांसाठी, त्या घटकांच्या गरजांसाठी आणि त्यांचे ऋणानुबंध कायम ठेवून चांगले जीवन जगण्यासाठी, स्वातंत्र्यासाठी सामाजिक कायद्यांची आवश्यकता असते. आफ्टर दॅट वी कॅन सी द सोशल लेजिस्लेशन ॲज द नीड अँड ऑब्जेक्टिव्ह. सामाजिक कायदे जे काही आहेत ते सामाजिक कायद्यांची आवश्यकता आणि गरज याबाबत बघूया. सामाजिक कायद्यांची आवश्यकता आणि उद्देश आपण बघणार आहोत. नीड्स अँड ऑब्जेक्टिव्ह. Our constitution replicate the goals of the people to become a welfare state where the people enjoys the right to have dignified life. Citizens of the country allowed to have the accession basic human rights like the rights of life, employment, work, health, education, etc. Social legislation provide us a proper defining as per the laws permissible structure for the accomplishment of goals. When the social order changes, new problems, demands arises which are heavy to go out of hand. We important get the knowledge, facts of the social legislation must meet the social justice to bring about the social reform. The reform social welfare to bring the social change
अँड टू प्रोटेक्ट अँड प्रमोट द सोशल राईट्स. साधारणतः सामाजिक कायद्यांची आवश्यकता आणि सामाजिक कायद्यांचे उद्देश बघता असं लक्षात येतं की साधारणतः भारतीय संविधानाने जे सामाजिक कायदे 1947ला जे काही अंमलात आणले आणि त्याचा उद्देश, त्याची गरज लक्षात घेता सामाजिक कायदे हे समाजातील विविध घटकांना मानवाला मानवी हक्क प्रदान करण्यासाठी, त्याला रोजगार देण्यासाठी, काम देण्यासाठी, चांगलं आरोग्य प्रस्थापित करण्यासाठी, शिक्षण देण्यासाठी सामाजिक कायद्यांचं महत्त्व लक्षात येतं आणि कायद्याने यावर नियंत्रण आणि प्रस्थापन करणं सहज शक्य होतं. ते करत असताना जर अडचणी येत असतील तर सामाजिक कायदे एक साधन म्हणून त्या अडचणी सोडवण्यासाठी एक साधन म्हणून त्याचा वापर होऊ शकतो. सामाजिक कायद्यांची गरज लक्षात घेता सामाजिक कायदे महत्त्वाचे आहेत आणि त्याची अंमलबजावणी हे सामाजिक सुधारणांसाठी, सामाजिक समस्या सोडवण्यासाठी, सामाजिक बदलासाठी, आदर्श समाज घडवण्यासाठी सामाजिक कायद्यांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सामाजिक कायद्यांचे काही उद्देश देखील आहेत, ते आपण बघणार आहोत. Objective of the social legislation. Social legislation has the following specific objective: erection or disparity on the basis of sex, religion, caste, class and promotion of equality. साधारणतः समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी किंवा सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी किंवा लिंगाच्या आधारावर, जातीच्या आधारावर, वर्गाच्या आधारावर कोणत्याही प्रकारचं सामाजिक समस्या निर्माण होणार नाही, संघर्ष निर्माण होणार नाही, याकडे सामाजिक कायदे विशेषतः लक्ष देतं आणि ते एक उद्देश देखील आहे की जेणेकरून लिंग, जात, धर्म, वर्ग या आधारांवर समाजात समस्या निर्माण न होता सामाजिक कायद्यांचा आधार घेऊन एक साधन म्हणून सामाजिक कायदा आपली भूमिका पार पाडताना आपल्याला लक्षात येऊ शकते आणि हे एक उद्देश देखील आहे. प्रोटेक्ट द राईट्स ऑफ द वीकर सेक्शन ऑफ द सोसायटी. सामाजिक कायदे समाजातील विविध दुर्बल घटकांचे संरक्षण करताना आपल्याला आढळते आणि हे एक उद्देश म्हणून सामाजिक कायद्यांची गरज आपल्याला लक्षात येऊ शकते. एबॉल्युशन ऑफ अनप्रोफेशनल कंडक्ट ऑफ सोशल इव्हिल्स लाईक डाउरी अँड अनटचॅबिलिटी एक्सेट्रा. साधारणतः समाजात हुंडा प्रकारासारखे किंवा हुंड्यासारखे किंवा छूत अछूत सारखे जे काही प्रकार होतात तर याला नियंत्रण करण्यासाठी सामाजिक कायदे एक साधन म्हणून आपल्याला वापरताना आढळते आणि ते होऊ नये यासाठी सामाजिक कायदा आपली भूमिका बजावताना आपल्याला आढळते. स्टिप्युलेशन ऑफ सोशल सिक्युरिटी. साधारणतः समाजात सामाजिक सुरक्षितता प्रस्थापित करत असतील किंवा ते कोणाच्या माध्यमातून होत असतील तर ते सामाजिक कायद्याच्या माध्यमातून, म्हणून सामाजिक कायदे एक साधन म्हणून आपल्याला लक्षात येते. साधारणतः सामाजिक कायद्यांचे उद्देश आपल्याला लक्षात येतील की समाजात सुरक्षितता प्रस्थापित करणे, स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता प्रस्थापित करणे आणि ते करून घेणे सामाजिक कायद्यांमार्फत ते एक साधन व उद्देश आपल्या डोळ्यासमोर आढळते. वी नीड द सोशल लेजिस्लेशन बिकॉज. सामाजिक कायद्यांची आवश्यकता काय आहे याविषयी आपण थोडक्यात चर्चा करूया. प्रोटेक्शन अँड प्रमोशन ऑफ राईट्स, प्रिव्हेन्शन ऑफ इंडिव्हिज्युअल अँड सोशल डिसऑर्गनायझेशन. साधारणतः सामाजिक कायदे हे समाजातील प्रत्येक व्यक्तींच्या हक्कांसाठी, त्या हक्कांच्या सुरक्षिततेसाठी, वैयक्तिक व सामाजिक सुरक्षिततेसाठी, त्याचबरोबर समाजात एक संघपणा राहावा यासाठी सामाजिक कायदे आवश्यक आहे. प्रोएक्टिव्ह ॲक्शन, पायनियरिंग सोशल रिफॉर्म अँड सोशल इन्स्टिट्यूशन. साधारणतः सामाजिक कायदे हे समाजाच्या बांधिलकीसाठी, समाजाच्या सुधारणेसाठी, समाजातील वेगवेगळ्या सुधारणा व क्रिया प्रतिक्रियांसाठी सामाजिक कायदे आवश्यक आहेत. प्रोग्रेसिव्ह सोशल व्हॅल्यूज अँड डिझायर द सोशल ऑर्डर. विशेष करून भारतात आपण बघितलं तर विविध समाजाचे लोक एकत्रित राहतात, त्यांचे जे काही व्हॅल्यूज आहेत, जे मूल्य आहेत ते अबाधित राहावं, त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी सामाजिक कायदे आवश्यक आहेत. द एम्स ऑफ सोशल लेजिस्लेशन, चेंजिंग रिकॉग्नायझिंग सोसायटी फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ सोशल इकॉनॉमिकल कंडिशन. सामाजिक कायद्यांच्या माध्यमातून सामाजिक स्तर उंचावण्यासाठी किंवा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सामाजिक कायदे
मदतीचे ठरतात आणि ते गरजेचे देखील वाटतात. एव्हरी इंडिव्हिज्युअल मस्ट बी द प्रोव्हाइड इक्वल राईट्स अँड इक्वल opportunity of social legislation address the social problem through the legislation means. समाजात सामाजिक कायदे सामाजिक स्तर उंचावण्यासोबतच आर्थिक स्तर उंचावतानाच जे काही प्रत्येक व्यक्तीला जे काही त्याचे आपले वैयक्तिक अधिकार असतील, सामाजिक अधिकार असतील, समान संधी असेल, हे पोहोचवण्याचं काम जर कोणी करत असतील तर ते सामाजिक कायदे आहे आणि यामार्फत सामाजिक समस्या सोडवणे देखील सरळ सोयीचे होते. म्हणून सामाजिक कायदे आवश्यक आहेत. लॉज रिलेटिंग टू द टार्गेट ग्रुप सोशल वर्क ऑर्गनायझर्स एक्झिस्ट द सर्व टू द व्हरायटी ऑफ इंडिव्हिज्युअल विथ द व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम्स. ॲज secretary of the organization one should be the connect with the legislation that goes under the heading of the social legislation endure the protect concern with the personal laws related to the marriage, inheritance, women's, children's, diseases, de-arranged peoples, vergecy, beginning, immoral, trafficking, immoral, others. A list of some clients appropriate the set of the automatically apply. Generally, the social worker should adopt such procedure which into the framework of this law. So the intention of this legislation is fulfilled. Social workers should follow this law carefully so that do not be the find as the embrace situation in which made looks the exploitative of the welfare claims of the promote. साधारणतः सामाजिक कायदे हे समाजातील विविध क्षेत्रात त्याचबरोबर विविध फील्डमध्ये कार्य करताना आपल्याला आढळतात. सामाजिक कायदे हे बालकांसाठी, सामाजिक कायदे महिलांसाठी, सामाजिक कायदे वृद्धांसाठी, सामाजिक कायदे युवकांसाठी, सामाजिक कायदे पर्यावरण संवर्धनासाठी, सामाजिक कायदे स्वातंत्र्यासाठी, सामाजिक कायदे न्यायासाठी, सामाजिक कायदे समता, बंधुता, न्याय प्रस्थापित करण्यासाठी कार्य करताना आपणास आढळून येतात. समाज कार्यकर्ता या विविध क्षेत्रांमध्ये कार्य करत असताना सामाजिक कायद्यांचे एक साधन म्हणून काम करत असतो. या साधनाचा वापर करून सामाजिक कार्यकर्ता किंवा सामाजिक कार्यकर्त्याला या कायद्यांच्या आधारानेच समाजात या विविध क्षेत्रात काम करणे सहज सोयीचे सोपे होऊ शकते. साधारणतः कोणकोणत्या प्रकारचे कायद्यांचा अंमलबजावणी समाज कार्यकर्ता किंवा समाज कार्य पारंगत विद्यार्थी कोणत्या कायद्यांचा अंमलबजावणी या विविध क्षेत्रात करतो ते आपण थोडक्यात बघणार आहोत. प्रथमतः हिंदू विडो रिमॅरेज ॲक्ट, साधारणतः विधवा पुनर्विवाह कायदा 1856, इंडियन डायव्होर्स ॲक्ट 1869, भारतीय फारकत कायदा, ख्रिश्चन मॅरेज ॲक्ट 1872, इंडियन मेजॉरिटी ॲक्ट 1875, गार्डन्स ऑफ वार्डन ॲक्ट 1890, इंडियन सस्पेन्शन ॲक्ट 1925, चाइल्ड मॅरेज रिस्ट्रिक्शन ॲक्ट 1929, पारसी मॅरेज अँड डायव्होर्स ॲक्ट 1936, मुस्लिम मॅरेज ॲक्ट 1939, बॉम्बे बेगर्स ॲक्ट 1943, बॉम्बे चिल्ड्रन्स ॲक्ट 1948. साधारणतः आपल्या लक्षात येईल की स्वातंत्र्यापूर्वी देखील इंग्रजांच्या काळात महिलांचं, बालकांचं संरक्षण व्हावं किंवा अन्याय अत्याचार विरोधी, पिळवणुकी विरोधी आपल्याला दाद मागता यावी यासाठी या कायद्यांचा स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर देखील या कायद्यांच्या आधारावर एक साधन म्हणून समाजात सामाजिक सुरक्षितता प्रस्थापित करण्याचं काम या सामाजिक कायद्यांमार्फत करताना आपणास आढळून येते. त्याचबरोबर स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954, हिंदू मॅरेज ॲक्ट 1955, हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956, हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956, प्रिव्हेन्शन ऑफ इमॉरल ट्रॅफिकिंग ॲक्ट 1956, चिल्ड्रन ॲक्ट 1960, डावरी प्रोहिबिशन ॲक्ट 1961, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट 1971, इंडियन पिनल कोड 1972, इंडियन क्रिमिनल प्रोसिजर कोड, चिल्ड्रन डिस्ट्रिब्युशन अँड हँडिकॅप 1973, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ॲक्ट 1976, चाइल्ड लेबर ॲक्ट 1986, ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्ट 1986, मेंटल हेल्थ ॲक्ट 1986.
साधारणतः हे सर्व वरील कायदे समाज कार्यकर्त्याला किंवा समाजकार्य शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला किंवा पारंगत समाज कार्यकर्त्याला या कायद्यांच्या आधारावर विविध समस्या सोडवणे सहज सोयीचे होते आणि कायद्याचा आधार असल्यावर त्या समस्यांवर मात करणं आणि चांगलं जीवन प्रस्थापित करणं, सामाजिक स्तर उंचावणं, आर्थिक स्तर उंचावणं आणि जीवन सहज सुरळीत शांततेने प्रस्थापित करणं या कायद्यांच्या माध्यमातून सहज सोपं होतं. त्याचबरोबर मोहम्मद लॉ ऑफ इरिटन्स, फंडामेंटल राईट्स, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणजे साधारणतः भारतीय संविधानाने जे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व जे दिलेले आहेत त्या अनुषंगाने समाजात काम करणं सहज सोपं होतं. द अबोव लिस्ट ऑफ द सम मोस्ट ऑफ द इम्पॉर्टन्स लेजिस्लेटेड pardoning the client, target groups and social work above the inheritance of the maintenance, custody of the maintenance of children, adoption, minority, inheritance, maintenance, custody and maintenance of children, guardianship, apprenticeship, employment of the children, mainly ill person, removal of untouchability, virginity of prevention of beggary, dowry prohibition, medical termination of pregnancy, rape, sexual deviation. The legislation availed the currently does not the